नेमका हा ॲक्सिडेंट 12:30 वाजता नांदुरा जो स्टॉप आहे, नांदुरा जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडवर झाला। जो पूल आहे, पुलाच्या पहिले जे स्पीड ब्रेकर्स आहे त्या स्पीड ब्रेकर्सवरून या पोराची गाडी उसळली आणि तो पडला। तर गाडी का बरं उसळली, तर त्या स्पीड ब्रेकर्सवर कुठेही इंडिकेटर लावलेलं नाही, कुठेही बोर्ड नाही आहे, कुठेही पांढरे पट्टे नाही आहे। हा अतिशय दुर्लक्षितपणा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे। नेमकं त्या स्पीड ब्रेकरवरच नाही तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर्सवर कुठेही पट्टे नाही, फक्त यांनी ते स्पीड ब्रेकर करून ठेवलेले आहे। रोज तिथे आता मागच्या महिन्यात 6 जण त्याच स्पॉटवर मेलेले आहे, परंतु तरी या बांधकाम विभागाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला, नेत्यांनासुद्धा जाग आलेलं नाही आहे आणि याला सर्वत्र दोषी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग। आणि त्याचप्रमाणे त्या 1 वाजतापासून तर जवळपास 1:30 वाजेपर्यंत तिथे ॲम्ब्युलन्स आली नाही, 2:30 वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स आली नाही। 108 वेळा, 10 वेळा, 15 वेळा फोन लावले। इथे जिल्ह्यात जवळपास 300 ते 350 ॲम्ब्युलन्स चालत असतील, परंतु या तालुक्यात 50 ॲम्ब्युलन्स आहे। परंतु अमरावतीपासून 4 किलोमीटर असलेल्या नांदुरा किरट्टे या गावी 1.5 तास ॲम्ब्युलन्स पोचली नाही। शेवटी मी माझ्या गाडीत त्या याला ॲक्सिडेंट झालेल्या पोराला उचललं आणि टाकलं आणि इथं पोचलो। हा सारा भ्रष्टाचार आहे। ॲम्ब्युलन्समध्ये 108मध्येही सुद्धा भ्रष्टाचार आहे। सर्व तपासणी व्हावी, कारण अतिशय जास्त ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध असतानाही तिथे काय ॲम्ब्युलन्स पोचली नाही, या सर्व दोषीवर याच्यात तर मला तर वाटते खरं म्हणजे CS दोषी आहे। आणि तिकडे BNC याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सर्व मस्त पडलेले आहे, त्यांना काही घेणं देणं नाही लोकांची, यांचं हे कर्तव्य बजावत नाही आहे। म्हणून माझं जनतेला आव्हान आहे आणि आपल्या प्रसारमाध्यमांना, मीडियाला आव्हान आहे, पत्रकार बंधूंना आव्हान आहे का असा जो प्रश्न आहे, जो जीवघेणा प्रश्न आहे, हा आपण आपल्या स्तरावर उचलावा। मी उद्या यासाठी आंदोलन करणार आहे BNCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या दालनात आणि CS च्या दालनात। माननीय आमचे शहर प्रमुख बंटीभाऊ हा जो अति गंभीर जो ॲक्सिडेंट झालेला आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयात आज ज्या पेशंटला आला आहे तो स्वतःच्या जीवाशी त्याचा झुंज चालू आहे। हे एक सव्वा दीड तास जर ॲम्ब्युलन्स आली असती तर त्याचा जीव वाचला असता, पण जिल्हा शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार आहे। आणि BNCच्या अधिकाऱ्याने मोठे स्पीड ब्रेकर करून ठेवले, पण त्याच्यावर पट्टे मारले नाही। त्याच्यावर पट्टे मारले असते तर त्याला पट्टा दिसला असता, स्पीड ब्रेकर दिसला असता, त्याचा ॲक्सिडेंट झाला नसता। पण यांच्या या भोंगळ कारभारामुळे हा एक युवक हा आपल्या जीवाशी झुंज देत आहे। याच्या अगर जीवाला काही झालं तर जिल्हा प्रशासन, CS हॉस्पिटल आणि BNCचे अधिकारी दोषी राहील। आम्ही त्यांच्यावर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करावा यासाठी उद्या 100% प्रहारच्या तर्फे आंदोलन करणार।